नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. BScमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला वर्गातून अचानक गायब होण्याची एक विचित्र सवय होती. तो दिसेनासा झाला की त्याचे प्रोफेसर पहिल्यांदा विचारत, समीर कुठे गेला? कारण समीर वर्गातील सर्वात उजवा विद्यार्थी, वेगळीच बुद्धी असलेला मुलगा होता. मात्र त्याच्या गायब होण्याची खरी चिंता त्याच्या क्लासमेट काव्याला अधिक होती, कारण ती त्याची जवळची मैत्रीण होती. एके दिवशी काव्या त्याला थेट विचारते, समीर, तू असा अचानक कसा नाहीसा होतोस? काही त्रास आहे का? जे काही आहे ते मला सांग, कदाचित मी मदत करू शकते. पण समीर काहीच बोलत नाही. आणि जेव्हा शेवटी या शांततेला तडा जातो तेव्हा फक्त काव्या नाही तर संपूर्ण कॉलेज, संपूर्ण शहर आणि आसपासचे लोक हादरून जातात. कारण समीरच्या गायब होण्यामागे एक अशी गोष्ट दडलेली असते ज्यामुळे एक जीव जातो आणि अनेकाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आज मी तुम्हाला उत्तर प्रदेशातील शामिली जिल्ह्यातील कोतवाली नगर परिसरात दयानंद नगरातील एक सत्य घटना सांगणार आहे. तारीख 7 एप्रिल 2018. रात्री सुमारे 9:30 एक माणूस रस्त्याने जात असताना त्याला एक दुसरा माणूस जमिनीवर पडलेला दिसतो. मोबाईलची टॉर्च लावल्यावर त्याला कळते की त्या व्यक्तीच्या डोक्यातून रक्त ओघळत आहे आणि तो सुस्कारे टाकत आहे. राहगीर तत्काळ 112वर फोन करून म्हणतो, इथे एका माणसाला बहुतेक गोळी लागली आहे, लवकर मदत पाठवा. नंतर कोतवालीचे प्रभारी अवनीश गौतम, SI सत्यनारायण दया आणि महिला SI निमा गौतम तातडीने पथकासह तिथे पोहोचतात. पण पोलीस येईपर्यंत तो व्यक्ती मृत होतो. खिशातील आधार कार्डावरून कळते त्याचं नाव राकेश रहेला. घर अगदी 100 पावलावर. कुटुंबाला कळताच पत्नी, मुलगा आणि मुलगी धावत येतात. रडणे, किंचाळणे आणि एकच प्रश्न, आमच्या राकेशला कोणी मारले? पोलीस तपासाला सुरुवात करतात, पण याआधीच परिसरात तणाव वाढतो. लोकांचा राग, घोषणा, पोलिसावर दबाव, अवस्था इतकी बिघडते की शव उचलायलाही विरोध होतो. कसाबसा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. दरम्यान तपासात कळते की राकेश दिल्लीच्या शहादरा भागातील एका इन्स्टिट्यूटमध्ये लॅब टेक्निशियन होता. सकाळी 7ला घरून निघायचा आणि साधारण 8-8:30ला परत यायचा. मग अचानक त्याचे गायब होणे आणि गोळी लागून मृत्यू हे कोडं बनतं. पोस्टमॉर्टमने स्पष्ट केलं, गोळी अगदी जवळून मारली होती. मग का मारली? वैर, लूट दोन्ही अंगलट लागत नाहीत. पैसाही गेला नाही. मोबाईल, दागिने, डॉक्युमेंट सगळं त्याच्याकडे. वैराचा कोण तपासताना कळते तो कमिटी चालवत असे. पण 20 लोकांची चौकशी करूनही काही निष्पन्न होत नाही. हंगामा वाढतो. चक्काजाम होताच 12 एप्रिलपर्यंत गुन्हेगाराचा पत्ता लागत नाही. अवनीश गौतम यांची बदली होते आणि नवीन इन्स्पेक्टर जितेंद्र कालरा तपास हाती घेतात. ते पुन्हा CCTV फुटेज उघडू लागतात. राकेश रोज चालत स्टेशनवरून घरी येत असायचा. त्याच मार्गावरील एका कॅमेऱ्यात 2 मुलं बाईकवर दिसतात, जे अगदी त्या क्षणी थांबले होते जेव्हा राकेश फ्रेम बाहेर जातो. त्या परिसरातील किराणा दुकानाचे देखील फुटेज मिळवतो. दुकानदाराला विचारले असता तो म्हणतो, हो, राकेश सामान घ्यायला आला होता. त्याला बाईकवरील मुलांचे फोटो दाखवले असता तो एकदम ओळखतो, हा मागचा मुलगा विशाल आहे, राकेशचा स्वतःचा मुलगा. पोलीस हादरतात. विशालला ताब्यात घेऊन चौकशी होते. तो म्हणतो, साहेब, मी तर दूध आणण्यासाठी गेलो होतो आणि हो, माझ्या बहिणीचा बॉयफ्रेंड समीर माझ्यासोबत होता. हे ऐकताच समीरला देखील अटक होते. सोबत त्याचा सावत्र भाऊ शादाबही. विशाल सुटतो. आता चौकशी समीर आणि शादाबवर जाते. शेवटी समीर मोडतो, आम्ही नाही मारलं साहेब, भाडोत्री लोकांनी गोळी मारली. पण का? तेव्हा पोलीस काव्याला पकडतात. कठोर चौकशीत ती सांगते ती आणि समीर एकमेकांवर अतोनात प्रेम करत होते. ते कॉलेजबाहेर भेटत, कधी हॉटेलमध्येही थांबत. एकदा राकेशने त्यांना हॉटेलच्या बाहेर पाहिले. संतापून त्याने समीरला मारहाण केली. माझ्या मुलीपासून लांब राहा. समीर काही दिवस गायब राहतो, पण राकेशला दुसरे काही संशय येऊ लागतात. एकदा ट्रेन चुकल्याने तो लवकर घरी परततो आणि पाहतो की समीर त्याच्या घरातून बाहेर येत आहे. घरात फक्त त्याची पत्नी कृष्णा असते. राकेशच्या मनात वादळ उठते, म्हणजे हा मुलगा माझ्या मुलीलाच नव्हे तर माझ्या पत्नीला देखील भेटत आहे. त्या दिवशी रागाच्या भरात राकेश कृष्णाला मारतो. घरात कलह वाढतो. बाहेर पडला की समीर पुन्हा घरात किंवा काव्याबरोबर हॉटेलमध्ये. आपल्या प्रेमात आंधळी झालेली काव्या म्हणते, जर आईवडील अडथळा आणत राहिले तर आपण कधीच एकत्र येणार नाही. त्यांचे अस्तित्वच अडथळा आहे. समीर आधी मागे हटतो, पण नंतर तो म्हणतो, मी नाही करू शकत, पण ज्यांना हे काम जमते असे लोक मला माहीत आहेत. भाडोत्री लोकांशी व्यवहार सुरू होतो.
ते 5 लाख मागतात. काव्या रक्कम कमी करते आणि थेट घरातील रिव्हॉल्वर व गोळ्या त्यांच्या हातात देते. हे ऐकून कृष्णाही धक्क्यात जातो, कारण तिलाही समीरशी अनुचित संबंध असल्याचे विशालला आधीच कळलेले असते. ती गोष्ट विशालने वडिलांना कधीच सांगितलेली नव्हती. इथून पुढे हा गुन्ह्याचा मार्ग ठरतो. 7 एप्रिल 2018च्या रात्री शूटर तयार उभे असतात, समीर आणि शादाब इशारा देण्यासाठी. योगायोगाने विशाल तेथून दूध आणायला निघतो, पण शूटर त्याला काहीच माहिती नसतानाही जवळून गोली घालून मारतात. पोलिसांनी सर्वांना अटक केली: कृष्णा, काव्या, समीर, शादाब आणि भाडोत्री शूटर. नंतर विशाल रडत म्हणतो, आईला त्या अवस्थेत पाहून तेव्हा सांगायचं ठरवलं होतं, पण सांगितलं नाही. सांगितलं असतं तर कदाचित हे सगळं टळलं असतं. आजही हा खटला न्यायालयात सुरू आहे. सर्वजण वयस्कर असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. शिक्षा काय होईल ते पुढे ठरेल. या कथेला सांगण्याचा हेतू दुःख वाढवणे नाही, तर जागृत करणे आहे. राकेशने वेळेत योग्य मदत घेतली असती तर कदाचित त्याचे आयुष्य, त्याचे कुटुंब वाचले असते. आपण सुरक्षित राहा, जागृत राहा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.